नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM फर्स्ट इयरमधील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमधील डेफिनेशन्स. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. फर्स्ट डेफिनेशन, सामाजिक आरोग्य परिचर्या. समाजातील रुग्ण व निरोगी व्यक्तींना आरोग्य सेवा पुरवणे म्हणजे सामाजिक आरोग्य परिचर्या, कम्युनिटी हेल्थ नर्स होय. आरोग्य सेवा म्हणजे हेल्थ केअर. आरोग्य सेवेचे डेफिनेशन पाहू. आरोग्याच्या संवर्धनात, आरोग्य टिकवण्यासाठी, आरोग्याच्या संरक्षणासाठी आरोग्य संस्था किंवा प्रतिनिधीकडून समाजातील व्यक्ती व कुटुंबांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे आरोग्य सेवा होय. आरोग्याच्या संवर्धनात, आरोग्य टिकवण्यासाठी, आरोग्याच्या संरक्षणासाठी आरोग्य संस्था, समाजात जे काही आरोग्यावर काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून समाजातील व्यक्ती व कुटुंबांना ज्या सेवा पुरवल्या जातात त्याला आरोग्य सेवा अशा म्हणतात. नेक्स्ट डेफिनेशन, हेल्थ एज्युकेशन म्हणजे आरोग्य शिक्षणाची पाहू. लोकांच्या ज्ञानात व दृष्टिकोनात माहिती देऊन योग्य तो बदल करून अशा आरोग्यदायक यावर आधारित अशा वागण्याच्या पद्धती त्यांच्यात रुजवणे याला कारणीभूत असणाऱ्या सर्व प्रक्रियेला आरोग्य शिक्षण असे म्हणतात. तर म्हणजे काय? लोकांच्या ज्ञानात, आरोग्य शिक्षणामुळे लोकांच्या ज्ञानात, दृष्टिकोनात माहिती देऊन योग्य तो बदल घडून आणू शकतो. त्यांच्या आरोग्यावर आधारित त्यांच्या वागण्यावर आपण बदल घडवून त्यांच्यात ते रुजवू शकतो. त्याला जे काही कारणीभूत असणारी प्रक्रिया आहे त्याला आरोग्य शिक्षण असे म्हणतात. कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. पती पत्नीने मुलांची संख्या आणि जन्मामधील अंतर ठरवण्यासाठी केलेली जाणीवपूर्वक योजना होय. म्हणजे एक बाळ झाल्याच्या नंतर किंवा बाळ होण्या अगोदर पती पत्नीने मिळून जाणीवपूर्वक जी काही योजना ठरवते त्याला फॅमिली प्लॅनिंग असे म्हणतात. की 2 बेबीमधला डिस्टन्स किती ठेवायचा किंवा मूल कधी होऊ द्यायचं, ह्या जे काही विचार असतात त्याला फॅमिली प्लॅनिंग असे म्हणतात. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर. समाजाच्या सहभागाने समाजाला परवडेल अशी व समाजमान्य असलेली, प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध असलेली अत्यावश्यक सेवा देणारे केंद्र म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर होय. म्हणजे समाजाच्या सहभागाने समाजाला परवडेल अशी व समाजमान्य असलेली, प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध असलेली अत्यावश्यक सेवा देणारे केंद्र म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर होय. म्हणजे ह्याला शॉर्टमध्ये PHC असं म्हणतात. PHC हे ग्रामीण भागात असते. नोंदीचे डेफिनेशन, केलेल्या कामाची माहिती लिखित स्वरूपात ठेवणे म्हणजे नोंदी होय. नोंदी ह्या नेहमी लिखित स्वरूपात ठेवल्या जातात. अहवाल हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवलेली माहिती म्हणजे अहवाल होय. अहवाल हे जे काही आपण अहवाल केलेला असतो महिन्याभराचा तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवला जातो, त्यांना माहिती द्यावी लागते. 7 म्हणजे इपिडेमिक्स. ठराविक ठिकाणी एकाच रोगाने अनेक रुग्ण एकाच वेळेस आढळतात त्यास त्या रोगाची साथ असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी ठराविक आजार हा, संसर्गजन्य आजार हा, तोच आजार सर्वत्र प्रत्येक व्यक्तीला तोच आजार जर होत असेल आणि त्यामुळे लोक जास्त बिमार पडत असतील त्याला साथ असे म्हणतात. म्हणजे कोविड-19 ही एक साथच होती. जसं आपल्या ऑल इंडियामध्ये इतर देशामध्ये पण जी आली होती त्याला पण साथच म्हटली जाते. रोगप्रतिकारक शक्ती. रोग जंतू शरीरात गेल्यानंतर त्यांनी निर्माण केलेली प्रतिकार करण्याच्या, पराजित करण्याच्या
क्षमतेस रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. म्हणजे रोगजंतू जेव्हा शरीरात गेल्यानंतर त्यांनी निर्माण केलेली प्रतिक्रिया त्याला रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. अँटीजन म्हणजे जंतू किंवा प्रथिने कोणताही पदार्थ जो अनुकूल परिस्थितीत अँटीबॉडीजच्या निर्मितीस उत्तेजित करतो, चालना देतो, त्यास अँटीजन असे म्हणते. अँटीबॉडीच्या निर्मितीस जे उत्तेजित होते त्याला अँटीजन असे म्हणते. अँटीबॉडीज हे दुसरे तिसरे काही नसून रक्तरसामधील विशिष्ट प्रकारचे प्रथिने आहेत, म्हणजे हिमोग्लोबिन्स आहेत. रोग म्हणजे शरीर किंवा एखाद्या इंद्रियांच्या कार्यामध्ये बदल झाल्याने किंवा त्यांचे कार्य कमी झाल्याने निर्माण झालेली अवस्था म्हणजे रोग होय. रोग म्हणजे शरीर किंवा एखाद्या इंद्रियांच्या कार्यामध्ये म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे काही बदल होतो, त्यांच्या कार्यामध्ये बदल होतो किंवा ते कार्य कमी होतात, जेव्हा ती अवस्था येते त्याला रोग असे म्हणतात. तर लोकलदाय हे गावातील पारंपरिक प्रसूती सेवा पुरवणारी स्त्री जी मुख्यत्वे अनुभवावर आधारित अभ्यासाशिवाय प्रसूती करत असते. म्हणजे लोकलदाय म्हणजे काय, एखाद्या खेडेगावामध्ये शिक्षण न घेता फक्त अनुभवावर आधारित जी काही प्रसूती सेवा देते तिला लोकलदाई असे म्हणतात. तर हे होते आपले कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमधील डेफिनेशन्स. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.